माझ्यासाठी एंडोमेट्रियोसिस हा माझा टीचर पण आहे, माझा गुरु पण आहे. कारण तेव्हाच स्वामींची एंट्री झाली आणि स्वामी जसं म्हणतात, की स्वामी गुरु आहेत. सो स्वामी अशा पद्धतीने माझ्या आयुष्यात आले, की काही गाईडन्स मला मिळत गेले स्वामींकडनं आणि मी ॲब्सोल्युटली नॉन स्पिरिच्युअल होते. आय कम हो. फ्रॉम IIT बॅकग्राऊंड. आय वॉज बॉर्न इन गिरगाव. आय बॉट पवईला माझं पूर्ण शिक्षण झालंय. केळकर कॉलेज माझं कॉलेज आहे. सो मी नेहमी IITians बरोबर राहिली आहे. सो माझ्यासाठी स्पिरिच्युअलिटी किंवा अध्यात्म काहीच नव्हतं. नाही. पण 2016ला जेव्हा स्वामी माझ्या आयुष्यामध्ये आले, काही त्यांचे अनुभव मला प्रचिती आली. त्याच्यानंतर मग कंप्लीटली मी अध्यात्माकडे आले. पण त्याची सुरुवात अशी झाली, की मी स्वतःला हील केलं. वाह! कारण माझे स्वतःचे वुंड्स जे होते, माझे स्वतःचे जे लहानपणापासून आत्तापर्यंत ज्या पेनफुल सिच्युएशनमधनं मी आले, ज्याचं मी चुकीचे माइंडसेट्स करून घेतले होते डोक्यात. हं. मग मी एक-एक कांदा कसा एक-एक सोलतो आपण, एक-एक पात त्याची निघते ना, काय म्हणतात, परत निकलती है, वैसे एक-एक, एक-एक मी माझे दोषसुद्धा ॲक्सेप्ट केले. हं. मी माझे जे चांगले गुण आहेत ते सुद्धा मी सेलिब्रेट केले हं. आणि मी माझी मैत्रीण बनले. की मला तो आधार बाहेर नाही शोधायचा आहे. जे काही आहे ते आतमध्ये आहे. आता समजा एखादं गोड इथे कुत्र्याचं जर पिल्लू मी आणलं, तर तुला काय वाटेल? की वॉव! किती वॉव! किती क्यूट आहे. क्यूट आहे. हां, आणि मी इथे जर साप आणला, तर तुला काय वाटेल? ओह माय गॉड! बापरे! फीलिंग कुठून आली? कुत्र्यानी काही वेगळं केलं का? कुत्रा इज बीइंग कुत्रा. हं. तो गोड, क्यूट आहे. त्यांनी काही वेगळं केलं का ज्याच्यामधनं तुझ्या आत फीलिंग्ज आल्या? सो सगळ्या फीलिंग्ज आहेत, आजारपण आहे, जे काही सगळं आतमध्ये आहे. सो मी मेडिटेशन शिकले, की काय म्हणतात त्याला, लाँग ब्रीथिंग, म्हणजे हळू-हळू जेव्हा तुम्ही श्वास घेता, हं. तेव्हा तुम्हाला एक क्लॅरिटी येते, ठहराव येतो. सो माझ्या आजारपणांनी मला खूप गोष्टी शिकवल्या. सो मला इथे सांगायचं आहे, की तुमच्यावरती कुठलंही चॅलेंज आलं किंवा अपयश आलं, त्याच्यात खचून नका जाऊ. हे बघा, की हे काय शिकवायला आलंय. हं. कारण माझ्यामध्ये प्रत्येक सिच्युएशन किंवा येणारा अनुभव हे तुमचे टीचर आहेत. स्कूल ही हे युनिव्हर्स किंवा आपलं हे लाईफ जर स्कूल आहे, तर आपल्याला येणारे जी लोकं आहेत, हे टीचर्स आहेत. हं. सो वर्गात काही टीचर स्ट्रिक्ट असतात, त्याला आपण घाबरून खूप अभ्यास करतो चांगला. काही टीचर्स खूप फ्रेंडली असतात. मग तुम्ही ग्रो करता. सो तुम्हाला लाईफमध्ये कोणी फसवलंय किंवा अशी काही माझ्यासारखी आजारपणाची सिच्युएशन आली किंवा बिझनेस लॉस आहे, जॉब लॉस आहे, काही देव तुम्हाला तेच देतो, जे तुमच्यासाठी योग्य परफेक्ट आहे. असतं. हं. तुम्हाला जे आवडतं देत नाही. आपल्याला चॉकलेट आवडतात, पण त्याचे माहिती आहे साइड इफेक्ट काय होणार आहेत. हं. सो या पूर्ण जर्नीमध्ये ऑफकोर्स स्वामींचं गाईडन्स, मला मार्गदर्शन मिळालं आणि येस, मी खूप गुड स्टुडंट आहे. मी त्या सगळ्या गोष्टी, मला जे डाउनलोड्स येतात ते मी फॉलो करत जाते आणि मी माझी साथ नाही सोडली कधी. दुनिया काही बोलू दे. मी जाडी आहे, बारीक आहे, बुटकी आहे, उंच आहे, मला नाही फरक पडत. कारण माझं हे शरीर जर मी निवडलंय एक हं. आत्मा म्हणून हं. आणि हे संस्कार जर मिळालेले आहेत हं. मला बालपणापासून, तर मी माझी साथ नाही सोडणार. त्यामुळे मला या पूर्ण हीलिंग जर्नीमध्ये मी स्वतःला आधी हील केलं. मी या सगळ्या गोष्टी शिकले. शिकल्यावरती त्याचा अनुभव घेतला हं. आणि त्याच्यानंतर मग मी हीलिंगमध्ये आले. असं नाही की मी जर शिकले आणि हीलिंगचं सुरू केलंय. 10 वर्षांचा माझा अभ्यास आहे. 16 मोडॅलिटीज मी शिकले आणि त्या वॉव! सगळ्या गोष्टी मी स्वतःवर करते आधी हं. आणि मग मी लोकांना देते.